आता मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली। हे दर अपवाद वगळता कायम आहेत। म्हणजे जे दर वाढलेले आहेत ते दर आपल्याला बाजारामध्ये दिसत आहेत। आता बियाण्याचं सोयाबीन जवळपास 5,500 पासून 7,000 रुपयांपर्यंत आज देखील विकलं जाते। जास्त चांगल्या गुणवत्तेचं जे सोयाबीन असेल त्या सोयाबीनला चांगला दर मिळतोय। आता हमीभावाच्या खरेदीचा आधार राज्यामध्ये राहणारच आहे। त्यामुळं पुढच्या महिनाभरामध्ये सोयाबीनच्या भावात आणखीन 200 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। अनेक प्रक्रिया प्लांट चालकांनी देखील हे सांगितले की पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचे दर सुधारण्याची दाट शक्यता आहे। यंदा देशातलं सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे। त्यातल्या त्यात ज्या सोयाबीनची गुणवत्ता कमी होती त्यापैकी बहुतांश सोयाबीन शेतकऱ्यांना विकून झालंय। आता शेतकऱ्यांकडे देखील कमी प्रमाणात सोयाबीन उपलब्ध आहे आणि याचाच आधार पुढच्या टप्प्यात आपल्या सोयाबीनच्या बाजाराला मिळण्याची दाट शक्यता आहे। जसे जसे सोयाबीनची खरेदी हमीभावाने वाढत जाईल तसं खुल्या बाजारात देखील दर वाढतील आणि खुल्या बाजारामध्ये दर एकदा 5,000च्या आसपास पोहोचले तर हमीभावाने देखील खरेदी कमी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय। म्हणजेच काय तर बाजारभाव आणि हमीभाव यामधली तफावत जेवढी कमी होत जाईल तेवढं आपल्याला खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसून येईल आणि एकीकडे हमीभावाने खरेदी सुरूच असेल आणि याचाच आधार आणि याचमुळे आपले सोयाबीनचे दर जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता आहे। तरी देखील आपण बाजाराकडे लक्ष ठेवावं। जसे जसे दर वाढतील आपल्या विक्रीचं नियोजन करत असताना आपल्या शेजारच्या बाजारात नेमकं सोयाबीनला काय दर मिळतोय आणि हमीभावाच्या तुलनेमध्ये हा फरक नेमका किती आहे आणि तो आपल्याला परवडणार आहे का, हे पाहूनच आपण बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करावी। जर हा फरक जास्त असेल तर हमीभावाने सोयाबीनची विक्री फायदेशीर ठरू शकते।